डिझेल तस्करी करणाऱ्यांविरोधात प्रतिबंधक कारवाई. समुद्रात डिझेल तस्करीला बंदी असताना देखील मोरेश्वर नागपा, गणेश नागपा यांच्याकडून जिल्ह्यात समुद्रकिनारी बेकायदेशीर डिझेल तस्करी चालू होती. याबाबत विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्याकडे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. बेकायदेशीर डिझेल तस्करीमुळे सागरी सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. मांडवा सागरी, रेवदंडा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हे दाखल करून लाखोचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्याचबरोबर विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्याकडे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींना जामीन देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्याबाबत जाणीवपूर्वक विलंब करण्यात आला. जामीन देण्यास असमर्थ ठरल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले असून मांडवा सागरी पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली. त्यानंतर त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. नैसर्गिक न्याय तत्वानुसार संधी देऊनही ते जामीन देऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. गुन्हेगारांवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी जनहितार्थ सराईत गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान बेकायदेशीररित्या डिझेल तस्करी करणाऱ्या 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात 3750 लिटरचा डिझेलचा आणि मासेमारी बोटींचा समावेश आहे. यातील काही आरोपी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.